कॅन्सर प्रकारानुरूप मार्गदर्शन भाग 10 मराठी वैद्य दिलीप गाडगीळ पुणे. कोलन कॅन्सर. दुसरा एक महत्त्वाचा सापडतो तो म्हणजे मोठा आतड्याचा कर्करोग. तर यालाही CA19.9 हा मार्कर काही प्रमाणामध्ये उपयोगी पडतो आणि CEA अर्थात कॅन्सर एम्ब्रियोजेनिक अँटीजेन हाही मार्कर काही प्रमाणात उपयोगी पडतो. सामान्यपणे संडास वाटे रक्त पडणं किंवा पोट दुखणं अशी याची सुरुवात असते आणि मग कोलोनोस्कोपी आणि मग पुढे बायोप्सी अशा स्वरूपाचं करून त्याचं निदान केलं जातं. जर थोडासाच भाग खराब झालेला अशा स्वरूपाचा असेल तर शस्त्रकर्म करून तो काढून टाकला जातो आणि 2 टोकं एकत्र आणण्याची ॲनास्टोमोसिस असं ज्याला म्हणतात अशा प्रकारची प्रक्रिया केली जाते. आणि याच्या पलीकडे जर आजार बळावला तर केमोथेरपीचा वापर केला जाऊ शकतो. आमच्या दृष्टीने विचार करत असताना अर्थातच मूलतः रक्त आणि मांस या 2 दृश्यांचा विचार करायला लागतो आणि त्याची कारणं आहार विहारातून अशा स्वरूपाची हुडकून ती टाळायला लागतात. विशेषतः तिखट जास्त प्रमाणामध्ये खाणं हे या प्रकारच्या कॅन्सरमध्ये किंवा स्टमक कॅन्सरमध्ये पण कारण म्हणून सापडतं, प्रामुख्याने सापडतं. हा कुठल्याही वयात होणारा अशा स्वरूपाचा आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करत असताना प्राय रुग्ण ऑपरेशन करून केमोथेरपी करून आमच्याकडे येतात आणि मग फार काही करण्यासारखं अशा स्वरूपाची परिस्थिती नसते. पण जीवनशैलीमध्ये बदल, औषधोपचार या सगळ्या प्रकारांनी आयुष्य पुढे लांबवता अशा स्वरूपाचं येतं आणि चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं. माझ्याकडे खूप एक चमत्कारिक केस झाली. वयाच्या 29व्या वर्षी कोलन कॅन्सर झाला. लग्न झालेलं होतं, एक मुलगा होता आणि ऑपरेशन झालं त्याचं पुण्यामध्ये. त्याच्या बायकोला माझं नाव कळलेलं होतं. तर तिने डॉक्टरांना असं विचारलं की आता आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करू का, चिकित्सा करू का. डॉक्टरांनी निक्षून काही करायचं नाही असं इतक्या ठासून सांगितलं. डॉक्टरांनी काही करायचं नाही असं निक्षून सांगितलं आणि ते इतक्या निक्षून सांगितलं की त्या बाईची पुढे बोलण्याची काही छातीच झाली नाही. पुढे वर्षभराने रिकरन्स आला तेव्हा त्यांना टाटा हॉस्पिटलला मुंबईला पाठवण्यात आलं. 11 लाख रुपये खर्च करून केमोथेरपी झाली आणि ती झाल्यानंतर परत 6 महिन्यांनी रिकरन्स आला. तेव्हा त्या डॉक्टरने असं सांगितलं की हे होणारच होतं कारण केमोथेरपीला खरं तर क्युरेटिव्ह रोल काही नव्हता अशा स्वरूपाचा. त्यांनी बरं होण्यासारखं असंही प्रकरण नव्हतं. तर पेशंट चांगला सुशिक्षित होता. तो आणि त्याची बायको दोघंही भडकले. ते म्हटले याचा उपयोग होत नाही असं तुम्हाला माहिती आहे, तरी आम्हाला ट्रीटमेंट दिली कशासाठी. पण त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसरा काही पर्याय नाही आहे, एक शस्त्रकर्म किंवा मग केमोथेरपी एवढे 2च पर्याय आहेत. तर शस्त्रकर्म झालेलं होतं म्हणून आम्ही केमोथेरपी केली. पेशंटची परिस्थिती बिघडायला लागली आणि म्हणून त्यांनी परत पहिल्या सर्जनकडे जाण्याचा सल्ला दिला. पहिल्या सर्जननी पुन्हा पोट उघडलं आणि त्यावेळेला खरं तर इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन झालेलं होतं. पण त्याला काहीच नाही करता आलं. इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन पण दूर करता नाही आलं आणि कॅन्सरची गाठ पण नाही काढता आली. आणि मग त्यांनी पुन्हा पोट शिवून टाकलं आणि सांगितलं आता काही करण्यासारखं नाही आहे. बायकोने पुन्हा विचारलं की आता तरी आम्ही आयुर्वेद करू का. त्या सर्जनने निर्लज्जपणे आता काही केलं तरी कशाचाच काही उपयोग नाही आहे असं सांगून ते मोकळे झाले. आता पंचायत अशी आहे की ती केस त्यावेळेला माझ्याकडे आली. मी 8-10 दिवस झगडलो, काहीच नाही करता आलं. पेशंट 8 दिवसामध्ये मृत्यू पावला. डॉक्टरला आयुर्वेदाविषयी ओका ठो माहिती नाही. तेव्हा त्याने तुम्ही आयुर्वेद करू नका असं कोणत्या भरशावर सांगितलं हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.